नमस्कार मित्रांनो, स्वागत करताय चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण ना ओरोसला आलो आहे, कारण ओरोसला ना इथली जी ग्रामदेवता आहे ती म्हणजे श्रीदेव रवनाथ मंदिर। तर या मंदिराचा आज ना वार्षिक जत्रोत्सव पार पाडला जाणार आहे। त्या बघा मी आलो आहे आणि माझ्यासोबत आकाश आहे आणि तुषार आहे बघा। तर असे आम्ही आलो आहे या जत्रेसाठी। मित्रांनो, माझ्यासोबत आता ना जत्रा आपण सुद्धा एन्जॉय करूया, बघूया। या ठिकाणी भरपूर सारी गर्दी वगैरे असते, त्याचबरोबर आणि नवीन परिसर, नवीन मंदिर, नवीन माणसं, संपूर्ण सर्व नवीन असणार आहे। त्यामुळे चला तर मित्रांनो, आपण आता मंदिराजवळ जाऊया, दर्शन वगैरे घेऊया। तर मित्रांनो, हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशीच गावाकडील नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येणार आहे। तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे ना, हे बरोबर बघा ह्या साईडला ना ओरोस फाट आहे माझ्या मागे आणि इथून 5 ते 10 मिनिटं लागतात या मंदिराकडे येण्यासाठी। तर मी तुम्हाला मंदिराचं गेट दाखवतो, कारण इथे आल्यानंतर तुम्हाला समजेल की हायवे NH66 हायवेलाच आहे, त्यामुळे ते हायवेच्या बाजूला आहे, ते मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, बघा समोरच्या साईडला मंदिर आहे, इकडे बघा ओटीचं सामान वगैरे माणसं घेऊन बसलेली आहेत आणि इथे आपण हा मंदिराचा गेट आहे, हा बघा गर्दी बघू शकता मित्रांनो, मोठ्या प्रमाणात आहे। अजून आपण मंदिराकडे पोहोचलो नाही, तोपर्यंत हा मेन गेट आहे ना, त्या गेटमधून येण्या जाण्याची जो रस्ता आहे, त्यामुळे आपल्या इथे गर्दी दिसते बघा। इथे ओटीचे सामान वगैरे म्हणजे नारळ वगैरे हे बघा। बघा मोठीच मोठी रांग लागली आहे, आपण इथून जाणार आता आतमध्ये। बघा समोर मंदिर आहे, आपण बघू शकता आणि इकडे रांग लागली आहे बघा दर्शनासाठी। आणि समोर आहे ते मंदिर। तर मित्रांनो, आपल्यासोबत आता ना ओरस गावातील श्री ग्राम देवता इथली जी श्रीदेव रवनाथ मंदिर याचा आज ना वार्षिक जत्रोत्सव पार पाडला जात आहे। त्याचबरोबर इथले जे ग्रामस्थ आहेत तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आजच्या जत्रोत्सवाबद्दल। तर काका, तुमचं नाव कसं? माझं नाव मधुर नामदेव परब। ओके। श्रीदेव रवनाथ देवस्थानात येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। ओके। आजचा हा उत्सव अगदी चांगल्या प्रकारे साजरा होतो। 250-300 वर्षापूर्वीचा हे देवस्थान असून या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवापासून सर्व भाविक येतात आणि नवस पेडणे, नवस बोलणे अशा प्रकारे सर्व भाविक जे श्रद्धेने येतात आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे अगदी भाविकांना चांगला आशीर्वाद मिळतो। धन्यवाद। ओके।
याच्यामध्ये एन्जॉय करायचं असेल ना तर 60 रुपये याचं तिकीट आहे बघा. कसा तरी विचार. कसं 300 रुपये आयता बरा.
जास्त